त्याने दुसरं काही प्रत्येक गोष्टीला कशा कशाचं भय असतं तेही सांगितलं. बरीच यादी मोठी आहे. आपण 2-4 गोष्टींची विचार करूया की कोणत्या गोष्टीला कशाचं भय असतं. ते असं म्हणतात त्या वैराग्य शतकामध्ये की अपार संपत्तीला शासनाचं भय असतं. अपार संपत्तीला शासनाचं म्हणजे सरकारचं भय असतं. इन्कम टॅक्स वगैरे आता आपलं सगळं ठाऊक आहे. दुसरं म्हणतात ते जिथे सौंदर्य असतं तिथे डाग पडण्याचं भय असतं. सुंदर चेहरा आहे, कुठे इकडे लागेल का, तिकडे डाग पडेल का, एखादा पुरळ उठेल का, इत्यादी इत्यादी. सौंदर्याला डाग पडण्याचं भय असतं. विद्वानाला दुसऱ्याच्या विद्वत्तेचं भय असतं. मजेदार यादी दिली. आता समजा माझ्यासारखा प्रवचनकार आहे, तो जो विद्वान असेल तर त्याला असं वाटतं नंतर कोणी जर सिंगापूरमध्ये आलं माझ्यापेक्षा चांगली प्रवचनं केली आहेत ती तुम्हाला आवडली तर माझं काय होणार. आणि ह्याला म्हणतात याला विद्वानाला विद्वानाचं भय असतं. या पद्धतीने अनेक गोष्टींचं भय कसं असतं त्या सुंदर वर्णन त्यात केलंय. आणि त्याचा निष्कर्ष असा काढलेला आहे की वैराग्य हे फक्त अभय रूप आहे आणि त्याच वैराग्याची नेमकी आम्हाला भीती वाटते. आता या वैराग्याचं उद्दिष्ट काय असतं. परमार्थामध्ये वैराग्याचं उद्दिष्ट काय असतं ते ज्ञानदेवाने आपल्यासमोर ठेवलेलं आहे की वृत्ती वाचून काही ज्ञान अशी तगणीची नाही. जोपर्यंत वैराग्य नसतं तोपर्यंत परोक्ष ज्ञान आपण ज्याला म्हणतो, शब्दज्ञान आपण ज्याला म्हणतो, ते शब्दज्ञान आतमध्ये कधी रुजत नाही. आणि रुजलं नाही म्हणजे अपरोक्षाचं रूपांतर अपरोक्षात होत नाही. तो शब्द आपण समजून घेतलाय. परोक्ष म्हणजे जे सांगून कळणारा, ऐकून कळणारा, वाचून कळणारा असं जे ज्ञान आहे त्याला परोक्ष म्हणतात. आणि त्याचं रूपांतर अनुभवात झालं की त्याला अपरोक्ष म्हणतात. जर वैराग्य नसेल म्हणजे आतमध्ये वैराग्याची भूमिका स्थिर नसेल तर परोक्ष ज्ञानाचं रूपांतर अनुभवात म्हणजे अपरोक्षात कधीही होत नाही. आणि मग ते काय शिल्लक राहतं. नुसतं आपण इंटेलेक्च्युअल एक्झरसाईज ज्याला म्हणतो, इंटेलेक्च्युअल जगदरी ज्याला म्हणतो, गोड गोड सुंदर सुंदर शब्द, सुंदर सुंदर शब्दांच्या रचना, अतिशय चांगली चांगली वाक्य, त्या वाक्यांचे परिणामकारक पैकी असं ते फ्लॉवरी स्पीच वगैरे असतं. हे सगळं होऊन जातं. पण त्याचा प्रत्यक्ष जो उपयोग व्हायला पाहिजे साधकाला तो उपयोग साधकाला होत नाही. आणि तो न होण्याचं एकच कारण असतं तिथं वैराग्य नसतं. म्हणून वैराग्याशी काही, वैराग्य वाचून काही ज्ञानाशी तगणीची नाही. आता असं जे वैराग्य आहे त्या वैराग्याचं एकदा स्वरूप समजून घेतलं तर वैराग्याला घाबरण्याची गरज नाही आपल्या लक्षात येईल. आणि आपल्या प्रपंचात असताना दैनंदिन व्यवहार करतानाच ते वैराग्याची भूमिका आपल्याला कशी सांभाळता येते याचा एक छान विचार आपल्याला करता येतो. आपल्या मनामध्ये वैराग्य म्हटलं की प्रपंच सोडून जाणं हा एक मोठा प्रबळ विचार असतो. आणि तो सोडून घे जाणं म्हणजेच वैराग्य असं जर ठरलं तर आपल्याला कधीच वैराग्य येणार नाही, कारण आपण प्रपंच कधीच सोडून जाणार नाही. पण त्यात आणखी एक शोकांतिक आहे. सोडून गेल्यानंतर सुद्धा जिथे आपण जातो प्रपंच सोडून तिथे दुसरा एखादा प्रपंच तयार करतो का हा सुद्धा एक विचार करण्याची गोष्ट. असा एखादा येतो. आता मला एक दिवशी असं वैराग्याचा एक झटका आला. असं येतात बरं का. त्यात विशेषतः घरामध्ये दमदाटी करायला बराच उपयोग होतो त्याला. बघ माझ्या मनासारखं नाही केलंच तर मी घरातून निघून जाईल. घरात दमदाटी करायला छान असते साधन. असं 2-4 वेळा माझ्या पत्नीनं ऐकलं आणि एक दिवशी म्हणाली केव्हा तिकीट काढू. रिटर्न तिकीट नाही, 1 वे. असं काहीतरी होतं. आणि असं काहीतरी ह्याचं कारण आहे. ते लांडगा आला आल्यासारखं होऊन जातं आणि ते जातच नाही. आपण जात नाही याचं कारण आहे कदाचित अशी शक्यता आहे की तिथे गेल्यानंतर एक नवीन प्रपंच आपण सुरू करू. मी माझ्याशी म्हणलो मला एकदा वैराग्याचा झटका आला आणि मी हिमालयामध्ये निघून गेलो. तिथे एक छान विस्तीर्ण गुहा शोधली. ती गुहा शोधल्यानंतर त्या गुहेमध्ये जाऊन बसलो. आणि गुहेमध्ये जाऊन बसल्यानंतर घरातल्या सगळ्या सवयी तिथे नेल्या. आणि घरातल्या सगळ्या सवयी तिथे नेल्यामुळे मी त्या गुहेचे काही काल्पनिक भाग पाडले. हे ड्रॉइंग रूम, आता हे बेडरूम आणि ह्या किचन असे सहज 3 भाग पाडले. आता 3 भाग त्या गुहेचे पाडल्यानंतर कल्पनेने 3 भाग पाडले. त्या गुहेविषयी एक आसक्ती निर्माण झाली. त्या गुहेविषयी एक ममत्व निर्माण झालं. दुसरा एक साधक आल्यानंतर एक 15 दिवसांनी तिथे त्याने मला विचारलं तुमच्या गुहेत मी येऊ का. म्हटलं मजेशीर शब्द झाला. गुहा कोणाची. हिमालयातली गुहा. तिथे जाऊन स्थिर झालेला आहे. त्यालाही वाटलं ही गुहा माझी आहे आणि मलाही वाटलं ही गुहा माझी आहे. मी सांगितलं जमलं तर दुसरी गुहा बघ एखादी. मी या गुहेत आता वहिवाट तयार झालेली आहे. छान शब्द आहे बात. आता घरामध्ये असतानाच घराची मालकी तादात्म्य प्रेम आहे. तिथे गेल्यावर गुहेची मालकी तादात्म्य प्रेम आहे. मग दोन्हीत फरक काय पडला. जे आम्ही इथे करू ते तिथे जाऊन करू
तर सोडून काय मिळालं हा पुढचा एक प्रश्न येतो. आता थोडा छान विवेकानं विचाराने जर विचार केला तर वैराग्य ही एक वस्तू किंवा वैराग्य तत्व आम्ही समजतो त्यापेक्षा काहीतरी वेगळं असलं पाहिजे आणि ते असाध्य नाही, सहज साध्य आहे. आणि त्या वैराग्यामध्ये सुख आहे, कुठेही डिस्टर्बन्स न येता, कुठेही बिघाड न होता, कोणाच्याही लक्षात सुद्धा न येता. आमची एक दुसरी एक पद्धत असते, मी विरक्त आहे हे जाहीर करण्याची फार किंवा लोकांच्या लक्षात येईल अशी एक थोडीशी आता इच्छा असते की काय विरक्त आहेत, हो काय विरक्त आहेत असं कोणीतरी म्हटलं म्हणजे बरं वाटतं. आता हे बरं वाटणं सुद्धा दुसऱ्यावर अवलंबून आहे. जे दुसऱ्यावर बरं वाटणं अवलंबून असतं ते खरं नसतं. आपण सातत्याने बघतो की सुख कुठे आहे, सुख आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. आपण परवा विचार करून ठेवलेला आहे. तर दुसरं कोणीतरी काहीतरी मला म्हणालं म्हणजे मला जर बरं वाटत असेल तर समजायला हरकत नाही की अजून याला सुखाचा खरा पत्ता लागलेला नाही. परमार्थामध्ये काही वास्तव असतात आणि वास्तव जोपर्यंत आपल्याला कळत नाहीत आणि त्यांना आपण सामोरे जात नाही, ते स्वीकारत नाही, तो पण खऱ्या अर्थाने हा जो आनंद आहे तो आनंद मिळण्याची शक्यता असते. म्हणून वैराग्य शब्दामध्ये त्याची जी फोड आहे, राग हा एक शब्द आहे. संस्कृतमध्ये राग शब्दाचा प्रेम असा अर्थ होतो. विराग म्हणजे प्रेम नसणं आणि वैराग्य म्हणजे प्रेम नसलेली अवस्था. आता असा तऱ्हेचा हा वैराग्य शब्दाची फोड आहे. जसं आपण आरोग्य म्हणतो, रोग, अरोग, आरोग्य, हे जसं शब्द तयार झाला तसं राग, विराग आणि वैराग्य अशा तऱ्हेचा शब्द तयार झाला. आता प्रेम शब्दाचा अर्थ आपण आता लगेच सांगायला येईल की प्रेम नसलेली अवस्था चांगली असेल का, हो आतमध्ये ती अवस्था आपल्याला झेपेल का, हे नैसर्गिक आहे का, प्रेम नसणं नैसर्गिक आहे का, पुष्कळ शंका बनवलेला. त्यात प्रेम शब्दाचा इथे अर्थ आसक्ती असा होतो. प्रेम आणि आसक्ती यातला खूप फरक आहे. प्रेम असणं वेगळं आणि आसक्ती असणं वेगळं आहे. आपल्याला असं प्रेम झटकून टाकता येणं कठीण असतं आणि ते झटकून टाकायची गरजही नसते, कारण आपल्या प्रेमाचं रूपांतर द्वेषात केव्हा होईल काही सांगता येत नाही. सगळ्यांचा अनुभव आहे. आज जे आपल्याला अनुकूल वाटतं, ज्याच्यावर प्रेम निर्माण होतं, ते उद्या प्रतिकूल वाटलं की त्याचा द्वेषही लगेच निर्माण व्हायला वेळ लागत नाही आणि पुन्हा काही दिवसांनी ज्याचा द्वेष आज वाटतो त्याच्यावर प्रेम निर्माण व्हायला सुद्धा वेळ लागत नाही. म्हणून प्रेम आणि द्वेष किंवा राग आणि द्वेष ही जी जोडी आहे, ही जोडी अशी अनसर्टन जोडी आहे, टिकाऊ शाश्वत जोडी नाही आहे. कधी प्रेम आहे, कधी द्वेष आहे, कधी प्रेम आहे, कधी द्वेष आहे, असं कन्व्हर्टिबल आपण ज्याला म्हणतो. एक दिवशी प्रेमाचं रूपांतर द्वेषात होतं, एक दिवशी द्वेषाचं रूपांतर प्रेमात होतं. जिथे अनुकूलता असते तिथे प्रेम असतं, प्रतिकूलता असते तिथे द्वेष असतो. याचा अर्थ असा होतो की प्रेम ही झटकण्याची गोष्ट नाही, कमावण्याची गोष्ट नाही, सांगण्याची गोष्ट नाही, व्यक्त करण्याची गोष्ट नाही आहे. म्हणजे कमवायचंही नसतं, झटकायचंही नसतं. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, इफ यू लव्ह समबडी शो इट. ही त्या संस्कृतीचा प्रश्न आहे. तुकाराम महाराज म्हणतात, प्रेम नये बोलता दावता सांगता अनुभव चित्त जाणे. हा संस्कृतीचा फरक आहे. प्रेम दाखवता येत नाही, बोलता येत नाही, सांगता येत नाही असं आमच्या संस्कृतीचं म्हणणं, आणि ते म्हणतात इफ यू लव्ह समबडी शो इट. आता हा जो संस्कृतीचा फरक आहे, आता मी हा विषय का म्हणला, एकच कारण आहे, प्रेम असं कमवायची गोष्ट नाही आहे, प्रेम झटकून टाकायची गोष्ट नाही. ज्याला असतं त्याला असतं, नसतं त्याला नसतं. जेव्हा उत्पन्न होतं तेव्हा असतं, जे निघून जातं तेव्हा नसतं आणि प्रसंगी त्याचं रूपांतर द्वेषात सुद्धा होऊन जातं. आपल्या ज्या क्रिया प्रतिक्रियांचे खेळ जातात त्याच्यामध्ये अनुकूल, प्रतिकूल आणि उदासीन असे 3 प्रकार आहेत. जगाशी आपली इंटरॅक्शन आहे, त्या इंटरॅक्शनमध्ये अनुकूल, प्रतिकूल आणि उदासीन असे 3 प्रकार आहेत. एखादं उदाहरण सांगितलं म्हणजे आपल्याला ह्या 3 गोष्टी लक्षात येतात. एकदा पेपरमध्ये मी बातमी वाचली की गंगेमध्ये एक होडी उलटली, बुडाली आणि त्यात 100 लोक बुडून गेले. असं भारतामध्ये एक बातमी मी वाचली. आता उदासीन प्रतिक्रिया अशी की नेहमीच कुठेतरी भारतात अशा गोष्टी होत असतात, काय विशेष लक्ष देण्याचं कारण नाही. आणि भारतामध्ये 100 लोक बुडणं आणि जाणं हा काय नेत्याचीच गोष्ट आहे, त्यात काय विशेष लक्ष द्यायचं. आता ही उदासीन प्रतिक्रिया. नंतर दुसऱ्या दिवशी मला असं कळलं की त्यात माझे 2-3 नातेवाईक गेले होते यात्रेला, ते त्यात बुडून गेले. आता घटना तीच आहे, गंगेत नाव उलटून माणसं बुडाली, घटना तीच आहे. पण त्याविषयी माझी प्रतिकूल भावना निर्माण झाली. तो होडीचा चालक आहे, ती घटना जी आहे प्रतिकूल भावना निर्माण झाली. किती माणसं भरायची यांना काही कळतं की नाही, सरकारचं काही नियंत्रण आहे की नाही, पोलीस कुठे गेले होते, इत्यादी इत्यादी. तिसऱ्या दिवशी पुन्हा एक बातमी कळली की माझे 2 वैरी सुद्धा त्यात बुडाले, यात्रेला गेलेले. एकदम प्रतिक्रिया बदलली. पोलिसांना काय तेवढा एकच उद्योग आहे का,
मी म्हणतो त्याने पुष्कळ भरले असेल, चढणाऱ्यांना कळायला नको का किती लोकांनी चढायचं म्हणून. आता बघितलं नाही हे ह्याला म्हणतात ह्युमन रिॲक्शन. ही जी ह्युमन इंटरॅक्शन असते या पद्धतीची असते, अनुकूल प्रतिकूल असेल. आता ह्याचाच अर्थ असा होतो की यातली एकही आपली प्रतिक्रिया स्थिर नाही आहे, ती कशावर तरी अवलंबून आहे. अनुकूलावरती असेल, अनुकूल असेल ते तर जी माणसं आपल्याला अनुकूल असतील त्यांच्याविषयी अशी बातमी आली तर प्रतिकूल प्रतिक्रिया आहे, जी माणसं आपल्याला प्रतिकूल असतील त्यांच्याविषयी बातमी आली अनुकूल प्रतिक्रिया आहे, आणि दोन्ही नसेल तर उदासीन आहे. याचा अर्थ असा होतो की आपली जे ह्युमन जे थिंकिंगची प्रोसेस आहे किंवा आपली जे एकूण इंटरॅक्शन आहे त्या इंटरॅक्शनमध्ये हे तीन गोष्टी ज्या असतात सतत कमी जास्त मागे पुढे होत असतात. आता हा विचार मांडण्याचं एकच कारण आहे की प्रेम नावाची गोष्ट ती ह्या पद्धतीची आहे, पण आसक्ती नावाची गोष्ट ती प्रेमापेक्षा वेगळी आहे. प्रेम असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे, पण आसक्ती असणं मात्र दुःखदायक आहे. म्हणून वैराग्य शब्दामध्ये राग शब्दाचा अर्थ प्रेम असा न करता राग शब्दाचा अर्थ आसक्ती असा करावा, आणि अनासक्त वृत्तीने जीवन जगणं. प्रेमाचा संबंध आहे ना. आता इथे एक कायमच्या लक्षात ठेवायचं, अनासक्त माणसाला प्रेम असू शकतं पण त्याच्या प्रेमाचं रूपांतर आसक्तीमध्ये होत नाही. आणि प्रेमाचं रूपांतर आसक्तीमध्ये न होता जर प्रेम असेल तर ते प्रेम आपल्याला त्रासदायक होत नाही, आणि आता आसक्तीत रूपांतर झालं प्रेमाचं तर ते प्रेम त्रासदायक होतं. आता ह्या संबंधी एक वेदांत शास्त्राने किंवा उपनिषदाने एक छान विचार मांडला आहे. तो विचार आपण समजून घेऊया. म्हणजे मी आता जे म्हणालो प्रेमाचं रूपांतर आसक्तीत झालं तर दुःख असतं, आणि प्रेम हे प्रेमाच्या स्तरावर राहिलं त्याच्या आसक्तीत रूपांतर नाही झालं तर त्याने दुःख होत नाही. आता हा बेस आहे आपल्या आत्ताचा विचाराचा. उपनिषदात एक वाक्य असं आहे, ते बृहदारण्यक उपनिषदामध्ये आहे. याज्ञवल्क्य आणि मैत्री या दोघांचा संवाद आहे. त्या संवादामध्ये याज्ञवल्क मैत्रीला समजावून सांगतात, आत्मानुष्ठ कामाय सर्वं प्रिय भवती. फार मोठा सिद्धांत उपनिषदाचा आणि जीवनातलं फार मोठं वास्तव आहे. जर आम्ही ते स्वीकारलं तर ते स्वीकारण्या इतकी आमची जर मनाची तयारी असतील तर असं आहे. पण वास्तववादी दृष्टिकोन असं आपण सातत्याने म्हणतो, आणि व्यवहारात वास्तववादी म्हणजे दारिद्र्याचं रेखाटन करणं किंवा मनाच्या माणसातले विकार असतात ते सगळे विकार असे चव्हाट्यावर मांडणं ह्याला आम्ही वास्तववाद म्हणतो. असं नाही, पारमार्थिक वास्तव हे एक भिन्न गोष्ट आहे. आणि त्या पारमार्थिक वास्तवाचा हा एक भाग आहे की आत्मानुष्ठ कामाय सर्वं प्रियं भवति. त्याचा अर्थ असा होतो की या जगामध्ये कोणत्याही गोष्ट माझं जे प्रेम असतं ते माझं माझ्यावर प्रथम प्रेम असतं म्हणून असतं. वास्तव आहे. आता हे जरासं कठोर आहे, पण कठोर असतं म्हणजे वास्तव हे कठोरही नसतं आणि मऊ पण नसतं. वास्तव हे नेहमी वास्तवच असतं. आपण त्या वास्तवाला शिक्के मारतो की हे वास्तव फार कठोर आहे आणि हे वास्तव जरा मृदू आहे, सौम्य आहे, असे आपले शिक्के आहेत. उदाहरणार्थ सूर्य अत्यंत प्रखर असतो, हे चांगलं का वाईट? सूर्य प्रखर असतो हे चांगलं का वाईट? ते चांगलंही नाही वाईटही नाही, तो प्रखर असतो एक वास्तव आहे. हे जसं आहे अगदी तसंच आहे या ठिकाणी. आत्ताच आपला विचार करतो एक वास्तव आहे. आत्मानुष्ठ काम आहे सर्वं प्रियं भवति, हे वास्तव आहे. हे वास्तव चांगलंही नाही वाईटही नाही आहे. हे असं असावं का नसावं हा विचारच नाही, हे असंच असतं. आता हे जर आम्ही स्वीकारलं त्याला पारमार्थिक वास्तववाद असं म्हणतात. आणि या पारमार्थिक वास्तववादावर वैराग्याची कल्पना उभी आहे. जो वैराग्याची इमारत आहे ते वैराग्याची इमारत ह्या गोष्टीवर उभारलेली आहे. हे जर आपलं नीट लक्षात घेतलं त्याचा अर्थ स्पष्ट करून घेऊया. ही यादीची यादी दिलेली आहे याज्ञवल्क्याने. त्या बृहदारण्यक उपनिषदात मोठी यादी दिलेली आहे. आणि त्या यादीची भाऊ भावाला आवडतो हा भावासाठी आवडत नाही, स्वतःसाठी आवडतो. भावाचं भावावर जे प्रेम असतं ते भावासाठी नसतं, स्वतःसाठी असतं. भावाचं बहिणी किंवा बहिणीचं भावावर जे प्रेम असतं ते भावासाठी नसतं, स्वतःसाठी असतं. तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे, बहीण म्हणे दादा दादा जवळी तेजित असे धंदा. अभंग आहे बरं तुकाराम महाराजांचा. जोपर्यंत भावाचं सगळं नीट नेटकं सगळं व्यवस्थित आहे तोपर्यंत बहीण त्याला दादा दादा म्हणते, कारण भाऊबीज बरीच मिळण्याची शक्यता असते. ज्यावेळी त्या भावाचा धंदा नीट चालत नाही, नोकरीमध्ये काहीतरी गडबड होते, त्यावेळी तो भाऊ सुद्धा ती बहीण सुद्धा भावाला हळूहळू रिस्पेक्टेबल डिस्टन्सवर ठेवून देते. आता या पद्धतीने एक वास्तव व्यवहारात तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे. हे वाक्य जर आम्ही नीट लक्षात घेतली तर आत्मानुष्ठ कामाय सर्वं प्रियं भवति त्याचे जे सगळे इम्प्लिकेशन्स आहेत त्याचे ते सगळे इम्प्लिकेशन्स आपण समजून घेऊया. आणि ते समजून घेतल्यानंतर ते आपल्याला पटलं मनापासून हे बरोबर आहे, हे खरं आहे. आता डॉक्टरांचं पेशंटवर प्रेम असतं. कशासाठी असतो? पेशंटसाठी असतं का आपल्यासाठी असतं?
आता त्याचा विचार आपण करता येईल, सगळ्यांना विचार करता येईल. माझं जे पेशंटवर प्रेम आहे ते माझ्यासाठी असतं, माझा त्यात चरितार्थ चालतो, मला त्यात काय सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा हे सगळं मला मिळायचं असतं. आणि त्यासाठी पेशंटने नीट वागणं, त्यांची नीट उपचार करणं, ट्रीटमेंट करणं आवश्यक असतं. संत एकच असे असतात, कैसी कळवळ्याची जाती करीती लाभावणे प्रती. हे संत एक एक्सेप्शनल गोष्ट आहे की दुसऱ्यावर प्रेम करतात, ते त्यांच्यासाठी असतं, स्वतःसाठी नसतं. आता मला पेशंटला कळवाळा आहे, माझा पेशंट संबंधी असलेला कळवाळा, त्यामध्ये बरेच जर आणि तर आहेत. जरतरी कळवाळा, ह्याला काय नाव आहे? जरतरी कळवाळा आहे, ज्याच्यात ते आपल्याशी बसून घेतलं, मी आपलं माझं सांगून मोकळा होतो काय जे आहे ते. आता जर पेशंटनी सगळी मी मागतो तेवढी फी मला जर दिली तर, जुनी सगळी जी थकबाकी त्याच्याकडे असेल ती जर दिली तर, आसपासच्या सगळ्या लोकांना जर त्याने माझ्याकडे जा असं सांगितलं तर, आणि मी वाटेल ते केलं तरी काहीही तक्रार जर नाही केली तर. आता इतके जर आणि तर त्या प्रेमामध्ये आहेत, आणि इतके जर आणि तर ज्या प्रेमात असतात त्याला जरतरी प्रेम असं नाव आहे. आता संतांना आपल्याविषयी जे प्रेम असतं त्यात एकही जर नाही एकही तर नाही अशी ती कळवळायची जात आहे, हे एक्सेप्शन आहे. आपला मुद्दा एकच चाललाय, आत्मानुष्य कामाय सर्वं प्रिय भवती, हा जो नियम आहे, हा नियम आपण समजून घेतला तर मग आपल्या तोंडातून जे काही वाक्य येतात ह्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती हो. एक वाक्य, हा असं करेल असं चुकूनही वाटलं नव्हतं हो. आता हे जे हो आहे ना ते पॅथेटिक आहे, अत्यंत दुःखद असं तरी जो हो आहे. आणि असे जे आपल्याला काही बोलण्याचे प्रसंग येतात, असं जगामध्ये अनुभव येतात, तर आपलं जे दुःख होतं, जे यातना होतात, व्यथा होतात, वेदना होतात, ह्या सगळ्या व्यथा वेदना यातना ह्या सगळ्या नाहीसा करण्याचा एक उपाय आहे की ज्या ठिकाणी प्रेम असू द्यायला हरकत नाही, पण रूपांतर आसक्तीत होऊ द्यायचं नाही. आता एक पुढचा प्रश्न विचारतो किंवा सुरुवातीला एक वाक्य आप समजुतीसाठी, एक वर्षाचं मूल असतं, आईच्या कडेवर असतं. आता आई मातृदैवत आहे, आपल्याला ते सगळं कवी लोकांनी साहित्यिकांनी मातेचं जे काही मोठं मोठं वर्णन करून ठेवलं ते आहे, बरोबरही आहे, पण ते किती हद्दीपर्यंत बरोबर आहे त्याचा विचार करूया. की कृपेचा सागर दयेची ही मूर्ती, काय कृपामूर्ती, दयामूर्ती, वात्सल्यमूर्ती, प्रेममूर्ती इत्यादी इत्यादी शब्द. एक वर्षाचं मूल तेव्हा आईच्या कडेवर असतं, तर घरातलं कोणी ते कपडे घालून बाहेर जायला निघालं, सगळ्यांचा अनुभव आहे, सगळ्यांचा अनुभव आहे. ते मूल त्याच्याकडे झेप घेऊन जातं, जो बाहेर जायला निघालेला माणूस असतो त्याच्याकडे झेप घेतं मूल आणि ते बाहेर जातं. त्यावेळेला त्याला ती वात्सल्यमूर्ती आई नको असते, प्रेममूर्ती आई जे ते त्यावेळेला नको असते. आता हे जे एक वास्तव आहे, आता मुलाचे पाय पाळण्यात नाही दिसत, कडेवर दिसतात, त्या पद्धतीने म्हणून बदलून घेऊया. हे तर वास्तव आहे. त्यावेळेस खरं आईला त्या समजायला पाहिजे की ह्या मुलाच्या जीवनामध्ये आपल्याला मूल्य किती आहे, हे त्याच वेळी आईला समजायला पाहिजे. आणि त्याच वेळी आईला जर ते लक्षात आलं तर तिथे आसक्ती निर्माण होणार नाही, आसक्ती ठेवणार नाही, प्रेम तर राहणारच आहे. प्रेम तुम्हाला नाही झटकून टाकतात, मी सुरुवातीला सांगितलं, पण आसक्ती मात्र न ठेवता आपलं जीवन अत्यंत छान पद्धतीने आनंदाने आपल्याला व्यतीत करता येतं. आणि हाच वैराग्याच्या पाठीमागे जी भूमिका आहे, ही भूमिका मुख्यही आहे. आणि वैराग्याच्या मागे जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान ह्या पद्धतीचं तत्वज्ञान आहे, आत्मानस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. कुंतीचा कर्ण हा पुत्र आहे. कुंतीने कर्णाला कुठे सोडून दिला? तीच वात्सल्यमूर्ती आहे ना. बघा, अशा सगळ्या गोष्टी आपल्यासमोर असतात. सोडून दिला, एक कशात घातला, टोपलीमध्ये घातला, त्याला नदीच्या प्रवाहात सोडून दिला. का बरं सोडून दिला? त्यावेळेस तो तिला सोयीस्कर नव्हता म्हणून. याचा अर्थ असा होतो की त्या विशिष्ट काळामध्ये, त्या विशिष्ट प्रसंगी कर्णापेक्षा तिचं स्वतःवर प्रेम जास्त होतं. आता हे जर आमच्या सगळं लक्षात आलं तर मग बाकीची सगळी नाती जी आहेत ते सगळ्या नात्यांना हाच नियम लागू आहे, आत्मानुष्य कामाय सर्वं प्रेम भवति, हा नियम लागू आहे. आणि असं असल्यामुळे प्रेम असणं किंवा नसणं ह्याचा आपण विचारच करायचा नाही. असतं नसतं, कधी येतं जातं, कन्व्हर्टिबल मग अशी बनवतो, क्षणात तसं क्षणात असं. रोज सर्वांच्या घरात जे काही थोडेफार होतात, काय होतात, जाऊ द्या, रामकृष्ण हरी. आता तिथे आपल्याला सर्व अंदाजे, त्याला काय वेळ लागत नाही. पण आता हे पद्धतीने आपलं बसली जर घरी एकदा की आत्मानस्तु प्रेम कामाय सर्वं प्रियं भवति, तर मग आपण प्रेमासाठी, प्रेमामुळे कोणावर जर अवलंबून राहिलो तर त्या प्रेमाला जो रिस्पॉन्स मिळत नाही,
आपली काळजी असते, आपलं प्रेम असतं, आपल्याला वात्सल्य असतं, करुणा असते, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याला जर रिस्पॉन्स नाही मिळाला, प्रपोर्शनेट रिस्पॉन्स आपला फार छान शब्द आहे, तो जर नाही मिळाला तर आपण दुःखी होत असतो. आणि असं जेव्हा आपण दुःखी होतो त्यावेळेला परमार्थाचा पराभव झालेला असतो. व्यवहारातलं चालून ठीक आहे, व्यवहारातले माणसं दुःखी होतील, सुखी होतील, रडतील, ओरडतील, तळमळतील, विवळतील, तडफडतील, काय जे काही असते शब्दप्रयोग, हे सगळी विशेषणं प्रापंचिक लोकांसाठी राखीव आहेत. आता जेवढे शब्द मी बोललो ते प्रापंचिकांसाठी राखीव आहेत. संत जे असतात ते आणि जीवनमुक्त जे असतात ते या कशातही सापडत नाहीत. तळमळ नाही, तडफड नाही, रडारड नाही, आरडाओरडा नाही, विवळणं नाही, कोणाच्या नावाने खडे फोडण्याचं आपण म्हणतो ते खडं फोडणं नाही, यातलं एकही गोष्ट नसते. आणि असे एकही गोष्ट नसलेलं जीवन आणि या सगळ्या सह असलेलं जीवन, यातलं आनंदमय जीवन कुठचं असतं याचा आपल्याला अंदाज करायला वेळ लागत नाही. आणि मग पुन्हा तेच आहे, आनंदाचे डोळे आनंद तरंगाचा परमार्थाचं उद्दिष्टच हे आहे की सुखरूप व्हायचं, सुखरूप होऊन सुखाने जगायचं आणि सुखरूप होऊन सुखाने जगून सुखानं शरीर आणि जग सोडून द्यायचं. हे घोकमपट्टी केल्यासारखं आपल्याला परमार्थाचं ध्येय लक्षात पाहिजे. ह्यासाठी हे करायचं, ह्याच्यासाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा, ह्यासाठी हे करायचं असतं. हे लक्षात घेऊन जेव्हा आपण एखादी साधना करतो त्यावेळेस साधनाशी फार कडक कठोर साधना नाही करावी लागत. त्याचं कारण आहे त्या साधनेचे जे मूलभूत तत्व आहेत, त्या पाठीमागचा त्याचा जो बेस आहे, तो बेस जर तयार असेल तर आपलं अंतःकरण जे आपलं जे मन आहे, आपली जी बुद्धी आहे, ते एका विशिष्ट पद्धतीने घडवता येते आणि तशी घडवत जाणं याला खरी साधना म्हणतात. आपली बुद्धी घडवत जाणं, मन घडवत जाणं, हे सगळं घडवत जाणं ही खऱ्या अर्थाने साधना आहे. आणि ते घडवायचं असेल तर त्याला विचाराची बैठक जबरदस्त लागते. आणि जिथे विचाराची व्यवस्थित बैठक असते तिथे स्वतःला घडवणं फार सोपं असतं. आणि विचार जर विस्कळीत असतील, काहीच नक्की ठरलेलं नसेल, कोणतेच निर्णय पक्के झालेले नसतील तर स्वतःला घडवताच येत नाही. म्हणून स्वतःचं घडवणं हे जर साधनेचं स्वरूप असेल तर आपल्याला यदेव विद्या करोति समजले आणि वर्तले, हे सातत्याने मी गोष्टी सांगतोय. स्वतःला घडवायचं असेल तर कसं घडवायचं या संबंधी निसंदिग्ध ज्ञान जे उपनिषदामध्ये, भगवद्गीतेमध्ये, संत वाङ्मयामध्ये आहे ते आपल्याला अगदी व्यवस्थित असलं पाहिजे. मग ह्या पद्धतीने आपण जर वैराग्याचा विचार केला तर वैराग्याचा शब्द अर्थ आसक्ती नसणं असा होतो. प्रेम नसणं किंवा असणं याचा वैराग्याशी काही संबंध नाही. आसक्ती, संतांना तुमच्या आमच्याविषयी प्रेम आहे पण संतांना तुमच्या आमच्याविषयी आसक्ती नाही आहे. बुडती हे जन न देखेवे डोळा येतो कळवाळा म्हणून या तुकाराम महाराज आमच्याबद्दलचं प्रेम आहे. आता हे प्रेम आहे खरं, पण आसक्ती मुळीच नाही आहे. तुकाराम महाराज जेव्हा जायची वेळ आली, त्यांचं जेव्हा शरीर सोडण्याची वेळ आली, तर त्यांचा एक शब्द आहे, पाहो नये तोंड विटाळाचे. म्हणजे हे जगरूप जो विटाळ आहे, समाजरूप जो विटाळ आहे, त्या विटाळाचं तोंड सुद्धा बघण्याची माझी इच्छा नाही. आता खरी त्यांची भूमिका जी तुमच्या आमच्याविषयी ती अभंगात व्यक्त झाली, पण त्यांची जी भूमिका पत्करलेली आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी जी पत्करली भूमिका आहे, त्यामध्ये म्हणतात बुडती हे जन न देखावा डोळा येतो कळवाळा म्हणून या. कळवाळा येतो खराय, पण का हे लोक बुडताय ते पाहवत नाही म्हणून तेवढं प्रेम असतं पण आसक्ती नसते. समग्र संत वाङ्मयाचा अभ्यास केला ना तर संतांची सगळी मनोरचना लक्षात यायला वेळ लागत नाही. आणि आपलं 30 मिल ज्याला म्हणतात, थोडं एकदा हे असं बघायचं, असं म्हटलं तर संतांची मनोरचना लक्षातच येत नाही. आणि ती मनोरचना लक्षात आली तर आपली जबाबदारी कळते की आपल्याला तशी मनोरचना स्वतःची बसवून घ्यायची, तशी घुसून घ्यायची. आणि अशी मनोरचना तयार करून घेणं हे वैराग्यातून साधणारी गोष्ट आहे. म्हणून विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगडीची नाही. आता वैराग्याला हे जसं एक आत्ता मी वाक्य सांगितलं, आत्मा नसतं काम आहे, तसं वैराग्याच्या पाठीमागे माया नावाची एक कल्पना आहे. माया, ती कल्पना जेव्हा आम्ही समजून घेतली तर पुन्हा वैराग्य कुठे इनिशिएट होतं. म्हणजे ते वैराग्याला भक्कमपणा येतो. आतमध्ये कटुता न निर्माण होता, कोरडेपणा न निर्माण होता. लोक खूप घाबरतात हो. त्यांना असं वाटतं की वैराग्य निर्माण झालं माणूस कोरडा होईल, आतून तुटक होईल, त्याचं कोणावर प्रेम नसेल, तो सगळ्यासारखा वागेल, अशा तऱ्हेच्या मनात कल्पना येतात. आणि अशा तऱ्हेच्या मनात कल्पना आल्या की कोणी वैराग्याचं नाव काढलं तरी भीती वाटते किंवा हा भलत्या बांधगडीत कोणी चालला असं वाटतं. याचं कारण आहे वैराग्य म्हटलं की तुसडा, वैराग्य म्हटलं की कोरडा, आणि वैराग्य म्हटलं की निष्प्रेम जीवनाची नौका बुडून गेली वगैरे वगैरे. आता हे जे सगळ्या कल्पना आहेत त्या सगळ्या मिसकन्सेप्शन्स ज्या आपण दूर करून घेतल्या तर वैराग्य आम्ही समजतो तसं भयप्रद नाही, अत्यंत आनंददायक हे लक्षात येतं. त्याच्या बाकी थोडीशी मायाची कल्पना की समजून घ्या की माया ही कल्पना जर स्थिर झाली, मायेची काही लक्षणं केली शास्त्रामध्ये. त्यातलं एक लक्षण आहे प्रतिती मात्र सत्तावान.
सुरुवातीला अवघड वाटतं. प्रतीती मात्र सत्तावान शब्दाचा अर्थ जेवढ्या वेळ दिसतं तेवढ्या वेळ असतं. साध्या मराठी भाषेमध्ये जेवढ्या वेळ दिसतं म्हणजे दिसून कळतं, काल आपण पाहिलं, तेवढ्या वेळेस फक्त त्याला अस्तित्व आहे. ज्या क्षणी ते दिसेनासं होतं, ज्या क्षणी दिसून कळेनासं होतं, त्यावेळेस त्याला अस्तित्वच नाही. असं ज्याच्याविषयी बोलता येतं त्याला माईक असं म्हणतात. म्हणून माया शब्दाचा एक अर्थ आहे प्रतीती मात्र सत्तावान, जेवढ्या वेळ दिसतं तेवढ्या वेळ असतं. दिसेनाचं झालं की ते नसतंच. दृष्टीसृष्टीवाद आणखीन पुढे एक वाद आहे, जाऊ द्या, सोडून देऊया. आता उदाहरणार्थ एक उदाहरण आपलं सर्वांच्या ह्याचे घेऊ. मुलगा माईक आहे. मुलगा कसा आहे? माझा मुलगा माईक आहे. म्हणजे कसा आहे? तो प्रतीती मात्र सत्तावान आहे. म्हणजे कसा आहे? जेवढ्या वेळ दिसतो तेवढ्या वेळ असतो. म्हणजे जेवढ्या वेळ त्याचा संदर्भ आहे ह्या ना त्या कारणाने. पत्र आलं आहे, फोन आलं आहे, पैसे मागवले त्यांनी की तो आहे, तो यायची वेळ झाली की आहे, आम्हाला तिकडे वेळ जायची झाली की आहे, या सगळ्या वेळ तो आहे. पण हे सगळे हे जे प्रसंग चार ठराविक सोडले तर त्याचं अस्तित्वच नाही. याला म्हणायचं प्रतीती मात्र सत्तावान. आता ही जर माझी भूमिका आत असेल तर मुलाचं काही नुकसान आहे का? मुलाचं काही नुकसान आहे का? आमचं त्याच्या संबंधित जे करणं आहे, प्रेमाने करणं आहे, ते थांबलंय का? काहीही थांबलेलं नाहीये. मग त्याचं कोणतंही नुकसान न होता, माझ्या कर्तव्यात कोणतीही कसर न करता, मी जर प्रतीती मात्र सत्तावान तो आहे ते आतमध्ये सांभाळलं, बोलून न दाखवता. बोलून दाखवलं की पंचायत होत्या. आणि माणसांना बोलून दाखवायची फार हौस असते. बोलून दाखवायची फार. आता घरामध्ये सांगावं तुझ्या वाचून माझं काही अडलेलं नाही, संध्याकाळी जेवढंच अडतं. आता हे असं बोलून दाखवायची काय भानगड करू नये. म्हणून आपलं जे वैराग्य असेल ते सगळं वैराग्याच्या आतमध्ये सगळं शांतपणे ते असावं जपलेलं. बाहेर त्याचं जराही काडी इतकी सुद्धा कुठे पाश्चता करणं किंवा काहीतरी बोलून आणणं, दुसऱ्याच्या लक्षात येईल अशा पद्धतीने काही करण्याची अजिबात आवश्यकता नसते. आणि हेच आपल्या लक्षात आलं तर मुलगा प्रतीती मात्र सत्तावान आहे असं जर ठरलं तर मग एकदा तरी फोन करायला यांचं काय बिघडतं, आम्ही इकडे आहोत का नाहीत, काय काय जे सगळं चालतं, सगळं काय काय जे चालतं ते सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अत्यंत दुःखद आहेत. या सगळ्या दुःखातून आपली सुटका होते. एक मायेचं लक्षण फक्त आपल्याला पुष्कळ 6 लक्षणं आहेत. शास्त्राचा अभ्यास अतिशय रम्य आहे, रमणीय अभ्यास आहे. आणि रमणीयाचं कारण आहे त्याचा तुमच्या आमच्या जीवनाशी थेट संबंध आहे. आम्ही काय करतो, परमार्थ आणि जीवन या दोन्हीमध्ये फारकत करून ठेवलेली आहे. आणि जोपर्यंत अशी फारकत आहे परमार्थशास्त्र आणि आपलं दैनंदिन जीवन, ह्या जोपर्यंत फारकत आहे तोपर्यंत परमार्थशास्त्राची गोडी जी आहे, परमार्थशास्त्राचं महात्म्य आहे, ते आपल्या लक्षात येणं शक्य नाही. त्याचं कारण आहे की परमार्थशास्त्राचे रिझल्ट जेव्हा मिळतात आपल्या जीवनामध्ये, निर्भयता जेव्हा येते, निष्काळजीपणा म्हणजे बेफिकिरी नव्हे अशा अर्थात नव्हे, काळजी नावाची जी गोष्ट आहे ती काळजी नावाची गोष्ट घेऊन जाते. तडफड नावाची गोष्ट आहे. आता हे मगाचे 4 शब्द मी वापरले सारखे, प्रापंचिकांच्या मनात केव्हा ना केव्हा तरी ह्या सगळ्या गोष्टी येऊन जातात. आणि तसा चालला असला प्रपंच सुखाचा आहे असं कोण म्हणेल? मी तडफडतोय आणि मी सुखात आहे, तळमळतोय आणि मी सुखात आहे, हे कसं काय शक्य आहे? कोणाच्या नावाने खळी पडतोय आणि मी सुखात आहे, कसं शक्य आहे? आणि या सगळ्या गोष्टी ह्या परमार्थशास्त्राच्या यथार्थ चिंतनाने अवजीवात निघून जातात. जीवनात काहीही बिघाड निर्माण होत नाही, कोणाचा कळतही नाही, शंकाही येणार नाही की हा माणूस विरक्त असावा, शंकाही येणार नाही, कारण वैराग्याचं एकही चिन्ह बाहेरून नाहीये, पण आत्ता ते परिपूर्ण भरलेलं आहे. अशी जेव्हा स्थिती असते तेव्हा त्याचा सगळा आनंद जो असतो त्या विरक्त माणसाला मिळतो. म्हणून प्रतीती मात्र सत्तावान या शब्दाचा हा अर्थ लक्षात आला. जेवढ्या वेळ आहे दिसतो, प्रत्यक्ष समोर आहे तेवढ्या वेळ आहे. पुन्हा पत्र आला की आहे, पैसे पाठवा म्हटलं की नक्की आहे. माझे वडील मला पैसे पाठवत असत तेव्हा मी पत्र लिहायचो त्यांना, ते फक्त आकडा वाचायचे, बाकी पत्रच वाचायचे नाही माझे. कारण ते म्हणायचे बाकी सगळ्या थापा असतात, फक्त आकडा सत्य आहे, बाकी सगळं खोटं आहे. आता हे आपल्याला समजलं. मग तसं त्याचं असतं, जसं माझं तसं त्याचं असणार आहे. बाकी सगळं आरोग्य छान आहे, मी अभ्यास करतोय, नियमाने व्यायाम करतोय वगैरे वगैरे, हे सगळं लिहित असेल त्याला काय अर्थ नसतो, आपल्याला चांगलं ठोक असतं. कारण ते जसं असायचं तसंच असतं, ते फक्त आकडा सत्य, बाकी पत्र मिथ्या. आता सत्यात मिथ्याचा असा निवाडा आपण व्यवस्थित केला तर त्रास होत नाही. हो, आणि असं त्रास न करून घेणं हे सगळं यश जे आहे, रहस्य जे जीवनाचं आहे, सुखी जीवनाचं, ते सुखी जीवनाचं रहस्य या अशा पद्धतीच्या वेदांत चिंतनेला आपल्या हातात येतं. हे आपल्याला कळत नाही, आणि कळलं नाही म्हणजे मग वेदांत वेगळा, परमार्थशास्त्र वेगळं, माझं जीवन वेगळं, अशी फारकत आहे मोठी. आणि हा फारकतीतून सुटका जर करून घ्यायची असेल तर
ऍप्लिकेशन ज्याला म्हणतो आपण वेदांताचं. नमस्कार. हे वेदांत शास्त्राचे ऍप्लिकेशन आहे, त्या ऍप्लिकेशनला अमाप महत्व आहे. आपल्या सायन्सेसमध्ये तसं आहे, अप्लाइड फिजिक्स आहे, अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे, सगळीकडे ऍप्लिकेशन आहे. आणि इकडे मग का नसावं? जसं हे ते एक शास्त्र आहे तसं हे पण शास्त्र आहे. आणि ह्या पद्धतीने शास्त्र म्हणून आपण जेव्हा ट्रीट करतो तेव्हा मग यथार्थ अभ्यासाची एक जबाबदारी येते शास्त्र म्हटल्यानंतर. आणि मग ते ऍप्लिकेशन तसं कसं करायचं ही जबाबदारी येते. आणि दोन्ही जबाबदारी व्यवस्थित जर उचलली, दोन्ही प्रकारच्या जबाबदारी, तर त्यातून जो आनंद मिळतो तो आनंद अद्भुत असतो, वेगळाच असतो. आणि मग पुन्हा आनंदाची डोई आनंद. समर्थांचं एक दुसरं वाक्य आहे, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. त्यांची सगळे संतांची वाक्य सारखीच असतात. संत आनंदाचे स्थळ, आनंद कुठे शोधायचा असेल तर संतांच्या ठिकाणी व्हा. संत सुखची केवळ, म्हणजे ते सुखी नसतात, सुखच असतात. किती छोटे छोटे शब्द असतात, त्या शब्दामधला फरक आहे. ते सुखी नसतात, सुखी दुःखी तर आम्ही पण असतो. मग संत सुखी दुःखी असतात विशेष काय आहे? ते सुखरूप असतात. संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, सर्व तऱ्हेचे संतोष त्यांच्यापाशी आश्रयाला आलेला असतात. अमाप शांती त्यांच्या आश्रयात राहते. निवृत्तीनाथांसंबंधी आपल्याला माहिती आहे, शांतीची पै शांती, निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू, निरात येणे असं असतो बरं का. अभंग म्हणायचा असतो, सगळी शोकांतिका हीच आहे. अभंग म्हणायचा असतो, तालासुरात म्हणायचा असतो, पण तसं मुळीच व्हायचं नसतं. आणि म्हणजे काय तर मुळी समजून घ्यायचं नसतं. आणि इथे सगळी जी गडबड आहे ती इथे सगळी गडबड आहे. शांतीची पै शांती, निवृत्ती दातारू. आता शांती ज्यांच्या आश्रयाला आली, ह्याचं कारण आहे, आम्ही शांती कमावतो, अशी कमावलेली शांती नाही. कशावर तरी आमची शांती अवलंबून नाही. सगळं छान व्यवस्थित आहे मग मी शांत आहे, आणि जरा त्यात बिघाड झाला की मी अशांत आहे, अशा तऱ्हेची शांती नाही त्यांची. शांतीची शांती आहे. आणि शांती ज्याच्या आश्रयात राहते अशा तऱ्हेची शांती आहे, निरपेक्ष शांती आहे. हे संतांचं वर्णन आम्ही लक्षात घेतलं तर नुसतं कपोल कल्पित नाही, कविकल्पना नाही, ते एक वास्तव आहे. आणि हे वास्तव आपल्यालाही तसं कमावता येतं, असा आज जर निर्णय झाला तर मग ह्या वेदांत शास्त्राकडे गंभीरपणाने थोडं आपण पाहायला शिकू. गंभीर म्हणजे चेहऱ्याने गंभीर नव्या, ते एक परमार्थाला आणि एक शाप आहे. काही पारमार्थिक मंडळींचे चेहरे पाले असं वाटतं यांच्या घरात आत्ताच 2-4 माणसं गेली असावीत. तर अशी कल्पना आहे परमार्थाची. तर अत्यंत प्रसन्नता हे तर परमार्थाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. जिथे परमार्थ सिद्ध झालेला असतो तिथे प्रसन्नता असते. आणि जिथे प्रसन्नता नसते आणि असे गंभीर चेहरे जिथे असतात तिथे तो तिथे परमार्थ अजिबात उजलेला नाही असं कुशाल समजा हरकत नाही. गंभीर शब्दाचा अर्थ खोल असा होतो. संस्कृतमध्ये मजेदार आहे. गंभीर म्हणजे खोल. उदाहरणार्थ समुद्र गंभीर असतो, आकाश गंभीर असतं. समुद्र गंभीर असतो म्हणजे त्याचा तळ सापडत नाही, आकाश गंभीर असतं म्हणजे त्याचाही तळ सापडत नाही. तसंच परमार्थ गंभीर असतो म्हणजे परमार्थाचा लवकर अनुभव येत नाही. इथेच आहे तम दूरदर्शम वा इतम गौरेष्ठम वरिष्ठम, हे सगळं वर्णन जे आहे ह्या संदर्भातलं वर्णन आहे ह्या आत्मस्वरूपाचं. तेव्हा वैराग्य शब्दाचे हे अर्थ माया, माया तत्व शोधून एकदा माया म्हणजे काय ते कळलं की मग वैराग्य जपायला फार सोपं पडतं. कारण मायेत याचं बैठक जी आहे, वैराग्याची बैठक, ती आपल्या हिताची आहे हे जर कळलं, आणि त्यामध्ये दुर्मुखलेला चेहरा नाही आहे, त्यामध्ये निराशा नाही आहे, त्यामध्ये पळपुटेपणा नाही आहे, ते कुठे संसार टाकून पळून जायचं ही गोष्ट नाही आहे. आणि असा पळपुटा माणूस परमार्थात कधी यशस्वी होणं शक्य नाही. पळपुटा माणूस जर व्यवहारात यशस्वी होत नसेल, परमार्थात कसं यशस्वी होईल? काही परमार्थाविषयी मिसगिविंग ज्याला आपण म्हणतो, चुकीच्या कल्पना आहेत, त्या चुकीच्या कल्पनातली आहे. ज्याला जीवनात काही जमत नाही त्यांनी परमार्थ करावा, ही फार मोठी समजूत आहे की परमार्थ सगळी व्यवहारात इकडे तिकडे ज्याला अपयश मिळालं, ते अपयश मिळालं तर त्यांनी काय करावं? मग त्यांनी परमार्थ करावा. मग ही वन हू इज गुड फॉर नथिंग असाच खोडे असतो. त्याला परमार्थ गोंदवलेकर महाराजांचं एकदा एक बाई गेली 2 मुलगी घेऊन. तिचे 2 मुलगी, एक महाबुद्धिमान होता, एक मठ्ठ अडाणी होता. तर ती बाई सरळ गोंदवलेकर महाराज म्हणाली, हा दुसरा मठ्ठन मुलगा आहे म्हणजे तुमच्या पायावर घालायला आणलेला आहे, आणि दुसरा जो अत्यंत बुद्धिमान हुशार आहे तो प्रपंचासाठी राखून ठेवलेला आहे. गोंदवलेकर छान उत्तर दिलं. असं मठ्ठ मुलांना सांभाळण्याचा काही आश्रम माझा पांजरपोळ नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा, हे मठ्ठ मुलांचं काम नाही आहे. जो बुद्धिमान आहे, चाणाक्ष आहे, हुशार आहे, सारासार विचार करणार आहे, अशा माणसाला परमार्थ सिद्ध होतो. तो निर्बुद्ध माणूस असतो, अडगा माणूस असतो, त्याच्याने होत नाही. ऐशी विचाराची कामे उगा भ्रमोदय भ्रमे. एका
जगदीशी अनुक्रमे सगळं गेले, समर्थांचं वाक्य आहे. आता माया नावाचं जे तत्व आहे, ते माया नावाचं तत्व जर आपण व्यवस्थित समजून घेतलं, पराभूत मनोवृत्ती न स्वीकारता निराशेचा अजिबात त्यात प्रवेश न होता, नाही तर आमच्या तुमच्या मताने माया वैराग्य म्हणजे निराशा, असे दोन जे इक्वेशनच आहे. निराशा आणि वैराग्य यांचा तिळमात्र संबंध नाही आहे. आणि निराशा आणि वैराग्य, त्या निराशा शब्दाचा अर्थ आपण उदास नावाचा शब्द आहे. तर उदास नावाचा शब्द आम्ही बदनामच करून टाकलेला आहे. उदाहरणार्थ सिनेमातला नायक असतो, त्याला आधी कोणीतरी होय म्हटलेलं असतं, नंतर नाही म्हटलेलं असतं. तर म्हणजे काय ते कळलं असेल तुम्हाला. मग तो रडत फिरतो, एक कैसी उदासी छाई असं म्हणून 3 मिनिटाचं गाणं रडत 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 चाललेलं. आता अशी जी उदासी आहे, त्या उदासीचा तिळवाचा इथे संबंध नाही. उद आस, आता व्युत्पत्ती त्याची फार छान आहे. उद म्हणजे हकलून दिलेली, आस म्हणजे आशा. ज्याने जाणीवपूर्वक सगळ्या आशा हकलून दिलेल्या आहेत, त्यांचं उच्चाटन केलेलं आहे, असा जो असतो त्याला उदास म्हणतो. आता उदास शब्द आपण कसा बदनाम केला ना, परमार्थाच्या दृष्टीने उदास शब्द फार मोठा आहे, आणि व्यवहाराच्या दृष्टीने उदास शब्द म्हणजे झाला कामातून गेलेला, निराश झालेला, खचलेला, पराभूत मनोवृत्तीचा असा त्याचा अर्थ होतो. मग कितीतरी गोष्टी आपण या परमार्थाच्या क्षेत्रात नीट समजावून घेतल्या तर आपल्याला परमार्थ अत्यंत आनंदाचं ठिकाण आहे, आपल्या जीवनासाठी अनिवार्य आहे. आणि खरं आनंदाचं जीवन जगायचं असेल, सफळ जीवन जगायचं असेल, यशस्वी जीवन जगायचं असेल, तर परमार्थाचा दुसरा मार्ग नाही आपल्याला कळतो. आणि असं कळलं की मग आपण पुन्हा तो शब्द आला मोटिवेशन, जसं व्हायला पाहिजे तसं होतं, तो पण मोटिवेशनच होत नाही. आता माया शब्दाचा एक अर्थ सांगितला, प्रतिती मात्र सत्तावा, जेवढ्या वेळ दिसतं तेवढ्या वेळ असतं. आता आमचं तसं नसतं. मुलगा जर कुठेतरी अमेरिकेत शिकायला असेल, त्याची बायको आणि त्याचं मूल, असं तिघांचा फोटो लावलेला असतो, फ्रीजवरती ठेवलेला असतो. सकाळी उठला, प्रभाते म्हणे कोण चिंतित जावा, प्रभाते म्हणे पुत्र चिंतित जावा. आता अशी जेव्हा आसक्ती निर्माण होते त्या मुलाविषयी, त्यात प्रेमाचं रूपांतर आसक्तीत झालेलं असतं, आणि प्रेमाचं रूपांतर आसक्तीत झालं की मग ती फजिती होते मोठी. तर फजितीमध्ये सगळे दुःख सामावलेले असतात. तर काय करायचं ते फोटो ठेवून, म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की देवाची जागा कोणी घेतलेली आहे, त्यांनी घेतलेली आहे. आणि अशी जेव्हा देवाची जागा ते घेतात, त्यावेळेला मग त्यांच्याकडून जेव्हा रिस्पॉन्स, प्रपोर्शनेट रिस्पॉन्स मिळत नाही, त्यावेळेला आमची फजिती होऊन जाते. मग त्यावेळेला दुःख होऊन जातं. आणखी एक किस्सा सांगतो, म्हणजे त्या गोष्टी असतात. नातू होतो अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियात म्हणूया, सारखे अमेरिका नको, थोडं बदलून टाकूया. आता नातू होतो अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियात होतो. तर ते नातवाचं जे पहिलं रडणं असतं जन्माला आल्याबरोबरचं, ते तिकडे टेप करायचं असतं. ती कॅसेट इकडे पाठवायची असते भारतामध्ये आजोबांना. मग ते आजोबा जे असतात ते नातवाचं पहिलं रडण्याची कॅसेट समारंभपूर्वक ऐकतात आणि स्वतःला अत्यंत धन्य समजतात. आता ह्याला आसक्ती म्हणतात बरं. आता ही जी काही आहे ना, ही आसक्ती आहे. खरं म्हणजे कोणत्याही मुलाचं पहिलं रडणं सारखंच असतं, जन्माल्याबरोबरच रडणं सारखंच असतं. कोणत्याही मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये जाऊन ऐकलं तरी तेच रडणं ऐकू येणार, जराही फरक पडणार नाही. म्हणजे मुलाचं रडणं म्हणजे काय, त्याच्यावर लिहिलेलं असतं तुमच्या नातवाचं हे रडणं आहे म्हणून. अशी जेव्हा आसक्तीची रांग लागते ना, तर त्या आसक्तीतून जेव्हा रिस्पॉन्स मिळत नाही, आता पुढे जो नातू असतो त्याचा रिस्पॉन्स, मला अनुभव आहे चांगला, नातवाचं जे मला नातवाबद्दल जे प्रेम आहे त्याच्याबद्दल त्याचा जो रिस्पॉन्स आहे त्याचा मला फार चांगला अनुभव आहे. मी जातो नेहमी नातवाकडे, तो येतो, एक क्षणभर म्हणतो हाय आबा, आणि 2च मिनिटांनी बाय आबा. पुन्हा जो गुल होतो तो अजिबात संध्याकाळपर्यंत रात्री 10 पर्यंत दिसत नाही. आणि आपल्या आबा चाललेत खटपट करून, धापा टाकत, 2-4 मैलाचा प्रवास करून तिथे एकदा जाऊन बसून कधी एकदा त्या नातवाला बघेन आणि भेटेन. आता हे जे काही आहे ते पॅथेटिक, आता ह्याला जसं काही नाव आहे हे पॅथेटिक आहे. असं जिथे असतं त्या ठिकाणी सुख वाटण्याची शक्यता आहे का? सुख वाटण्याची शक्यता, आणि त्याचं नाही असं जर त्याचं उत्तर असेल तर मग सगळं चाललंय तरी काय, आणि कशासाठी चाललंय? या सगळ्या प्रश्नांची अशी उत्तर आपण जर घेत गेलो, वास्तव, आता हे काय, हे एक वास्तव आहे, म्हणजे जीवनाचं वास्तव आहे. त्या जीवनाचं वास्तव स्वीकारावं कसं आनंदाने, त्याच्या सगळ्या युक्त्या परमार्थाने आपल्याला सांगितलेल्या असतात. म्हणून वेदांत शास्त्र हे सुखानं जीवन जगायला शिकवतं. म्हणून जीवनाचा, दैनंदिन जीवनाचा वेदांत शास्त्राचा थेट संबंध आहे. ते एक वेगळं आणि हे काहीतरी वेगळं. हे सगळं उरकल्यानंतर जर वेळ झाला तर, जेव्हा वेळ होईल
तेव्हा आता हे सगळं शेवटी वेळ नक्की कमी कुठे पडतो, परमार्थासाठी कमी पडतो, बाकी सगळ्यासाठी भरपूर वेळ असतो. मी इथल्या संबंधी काय बोलत नाही, काय नेहमी मी उदाहरण सांगतो ना. मी नाशिकला एकदा गेलो होतो. नेहमी ज्या गावाला मी जातो त्या गावाचं उदाहरण कधी सांगत नाही, खूप दूरचं सांगतो. म्हणजे समजा इतक्या लांब कोणी चौकशी करायला जात नाही खरंच असेल का म्हणून. एकदा नाशिकला गेलो होतो. ते ज्यांच्या घरी मी उतरलो होतो त्यांच्या घरी येणार होतं 2 पाहुणे. आता ते पाहुणे आल्यानंतर त्यांची झाली पंचायत. ते म्हणाले आता तुमचं आम्ही काय करायचं, म्हणजे माझं. आता पाहुणे येणार आहेत, आता तुमचं आम्ही काय करायचं. मग मी त्यांना सांगितलं पाहुण्यांना घेऊन तुम्ही कुठे जाणार, आईस्क्रीमवर जाणार खायला, एखादा सिनेमाला जाणार, बागेत हिंडायला जाणार. मग एक दिवस प्रवचनाला बसवा ना, त्यांना काय हरकत आहे, तुमच्याबरोबर त्यांनाही प्रवचनाला बसवा. ते तसं नाही जमत. पाहुण्यांना घेऊन सेलिब्रेशन जे असतात ते आल्यानंतरची, त्यामध्ये मग माझी रवानगी दुसऱ्या घरी केली आणि तिथे मग ते प्रवचन ऐकायला कोणीच आले नाही. आता अशा पद्धतीने जे चालतं याचं एकच कारण आहे. त्याचं कारण आता लक्षात आलं असेल, जर जमलं तर, जेव्हा जमेल तेव्हा, जसं जमेल तसं. हे जे वर्णन आहे हे जर परमार्थाला लागू असेल की जे खास आमच्या हिताचं आहे, खास जीवन जगण्याची त्यात सुंदर व्यवस्था आहे, आनंदाने जीवन जगण्याची व्यवस्था आहे, त्या संबंधी आम्हाला जर असं तुटकपणा असेल, याचा अर्थच असा होतो की गीतेत सांगितल्याप्रमाणे मी माझा वैरी आहे, मी माझा मित्र माझा मीच आहे आणि वैरी माझा मीच आहे. आता ही जी वाटणी भगवद्गीतेने केली, माझा वैरी मीच आणि माझा मित्र सुद्धा मीच, दुसरं कोणी माझा वैरी नाही, दुसरं कोणी माझा मित्र नाही, ह्या परमार्थाच्या संदर्भामध्ये. आणि असं आनंदमय जीवन जगण्यासाठी माया नावाची जी कल्पना आहे, ती माया नावाची कल्पना आपण समजून घ्या. का वैराग्यासाठी माया ही कल्पना समजून घ्यायची आवश्यकता आहे. म्हणून आता प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव आहे. हे कशासाठी काय समजून घ्यायचं, जर वैराग्य समजून घ्यायचं असेल तर माया समजून घेतली पाहिजे. जग माईक आहे असं जर ठरलं तर वैराग्य जपणं सोपं जातं. जग सत्य आहे असं ठरलं तर वैराग्य जपणं कठीण जातं. ही त्याच्या मागची भूमिका आहे. आता तुकारामांचा एक अभंग सांगतो, म्हणजे ऐकायला बरं पडतं, सोपं पडतं. पिकले असेंड कडूपण गेले, ऐसे आम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सुट्टी झाली. असं तुकारामांचा अभंग आहे. पिकले असेंड कडूपण गेले. सेंड नावाचं एक फळ असतं, ते जेव्हा कच्चं असतं तेव्हा खारट तुरट तिखट आंबट असं असतं. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाला की तू जेव्हा ते फळ पिकवलंस तेव्हा काय परिणाम काय झाला. पिकले असेंड कडूपणा गेले, खारटपणा गेला, तुरटपणा गेला, तिखटपणा गेला, आंबटपणा गेला. काय झालं, कडूपणा गेले, पिकले असेंड कडूपणा गेले. काय म्हणालो मी, सर्व आनंदाची सृष्टी झाली. आणि असं जेव्हा ते थोडं गोळ झालं तेव्हा आनंदमय जीवन जगायची माझी सोय झाली. आता इथे 4 रस आहेत, करट खारट तिखट गोड आंबट तुकट. त्या 4 रसांचा इकडे संबंध कसा आहे ते आहे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची. काम खारट आहे, क्रोध तिखट आहे, वगैरे वगैरे. ते फळ तुरट जेव्हा कच्चं होतं तर तुरट खारट तिखट आंबट होतं. त्याप्रमाणे मी जेव्हा कच्चा होतो त्यावेळेला माझ्या ठिकाणी काम क्रोध लोभ मय हे गोष्टी होत्या. आणि जेव्हा ते फळ पिकलं तर ते जसं तिकडे गोड झालं तसं मी जेव्हा पिकलो तुझ्या कृपेने तेव्हा माझ्यातल्या ह्या 4 गोष्टी निघून गेल्या. काम क्रोध लोभ भय बद मोह मत्सर हे गुण निघून गेल्या. याचा अर्थ असा होतो, काम म्हणजे माया, क्रोध म्हणजे माया, लोभ म्हणजे माया, मत्सर म्हणजे माया. आपल्याला माया शब्द असं वाटतं हे काहीतरी फारच मोठं जडजंबाळ आहे काहीतरी, आणि ते समजायला मोठं कठीण आहे, आणि ते शब्द सुद्धा मोठ्या अवघड शब्द आहेत. असं आम्ही ते समजूतच करून घेतो तसे. आणि अशी समजूत करून घेतली की आपण या सगळ्या गोष्टीपासून कायम लांबच राहतो. म्हणून एक काम म्हणजे माया, क्रोध म्हणजे माया, लोभ म्हणजे माया. आता हे समजून घेतलं तर प्रत्येकामध्ये त्रास आहे हे कळेल. यात प्रत्येक गोष्टीत त्रास आहे. कामामध्ये त्रास आहे, क्रोधामध्ये त्रास आहे, लोभामध्ये त्रास आहे, भीतीमध्ये त्रास आहे, दुःख आहे. हे जर समजून घेतलं तर माया निवृत्त करणं शब्दाचा अर्थ काय की काम निवृत्त करणं, क्रोध निवृत्त, हे सगळं आहे. एकदा जर कळलं क्रोध म्हणजे माया तर मायेचा निराश करायचा म्हणजे काय करायचं, क्रोध काढून टाकायचा. ज्या क्षणी माझ्यातला क्रोध निघून जातो त्या क्षणी क्रोध नावाची माया जी असते ती गेलेली असते. हे विचार जे आहेत हे सगळे शास्त्रात विचार आहेत, सगळे संतवाङ्मयात विचार आहेत. क्रोध म्हणजे माया, आणि ज्यावेळी मायेची निवृत्ती म्हणजे क्रोधाची निवृत्ती. परवा मी प्रश्न विचारला, मी संतप्त आहे मी सुखात आहे. 2 वाक्य शेजारी ठेवली तर कसं होईल. मी संतप्त आहे मी सुखात आहे. आता संतापाची कारणं काय असतात
वैराग्य चाललंय, विचार करता चाललाय, वैराग्य चाललंय. संतापाची कारणं काय असतात? सर्वांच्या घरातलं संतापाचं एक कारण, म्हणजे सगळं तसं असतंच असं नाही, पण एक संतापाचं कारण असू शकतं, माझा मुलगा माझ्या मनासारखा वागत नाही. एक कॉमन कारण. इथे सोडू ना, सिंगापूर सोडून ते कायम सांगावं लागतं. नाही तर तुम्ही म्हणा 4-5 दिवस घरात राहून बरंच काहीतरी तुम्ही निरीक्षण केलेलं दिसतं. असं काही करायची गरज नाही. सगळीकडे हेच हकीकत आहे. कुठेही यात कुठेही सुटका नाही, यात कुठेही बदल होत नाही. सगळीकडे अगदी कॉमन ह्याच गोष्टी असतात. आता त्यामुळे मला राग येतो, त्यामुळे मला संताप येतो. आता पुढचे प्रश्न आहेत. आता हे वाक्य आपण तपासून पाहायचं, ह्याचं अनालिसिस करायचं. माझा मुलगा माझ्या मनाप्रमाणे वागत नाही. आता अनालिसिस करायचं. अनालिसिस करणं त्रासदायक असतं, अंशी येतं ते, स्वतःच्याच अंगाशी येत जातं ते. आता अंगाशी कसं येते तुम्ही सुरुवात करूया. पहिलं वाक्य, मी तरी माझ्या मनासारखं वागतो का? पहिलं वाक्य, मी तरी माझ्या मनासारखं वागतो का? दुसऱ्या भाषेमध्ये त्याचं थोडं स्पष्टीकरण सांगतो. माझ्याकडे एक दिवशी एक कावीळ झालेला पेशंट आला होता. कावीळ झालेला, पिऊन पिऊन कावीळ झाली होती. तो आल्यावर पहिलं वाक्य त्यांनी मला सांगितलं, डॉक्टर मी तुमच्याकडे काविळीसाठी आलेलो आहे, तुम्ही मला काय सांगणार आहे मला माहिती आहे. काय सांगणार त्याचे कळलं असेल तुम्हाला. पण त्याचं आणखी एक वाक्य, मला जे माहिती आहे ते तुम्ही मला सांगण्यासाठी मी तुम्हाला फी दिलेली नाही. दुसरं वाक्य, मजेशीर वाक्य असतं ते. साध्या साध्या गोष्टीतून आपल्याला या सगळ्या गोष्टींचा उकल होतोय, छान उकल होऊन जाते. याचा अर्थ असा होतो की त्याच्या हिताचं काय त्याला माहिती आहे, मी त्याला काय सांगणार हेही त्याला माहिती आहे. म्हणजे त्याने जर स्वतःच्या मनाप्रमाणे वागायचं ठरवलं, म्हणजे स्वतःच्या हिताप्रमाणे वागायचं ठरवलं, तर ते त्याला वागता येण्यासारखं आहे खरं म्हणजे. पण तो स्वतःच्या मनासारखं सुद्धा एक मन सांगतं त्याला पिऊ नकोस, एक मन सांगतं प्यायल्याशिवाय सोडू नकोस. याचाच अर्थ असा होतो की तो स्वतः सुद्धा स्वतःच्या मनासारखं वागत नाही. मग मलाच जर माझ्या मनासारखं वागता येत नसेल तर दुसरा माझ्या मनासारखं कसं वागेल? एक लॉजिक. आता याचा अर्थ त्याने वागू नये असं नाही, त्याला आपण समजावून सांगू नये असं नाही, त्याला जे सांगायचं सांगू नये असं नाही, त्याला वळण लावू नये, शिस्त नव्हे असं नाही. जे सगळं सांगायचं सांगावं, पण आतमध्ये ही एक जाणीव असावी. आणि आतमध्ये जाणीव असेल तर मग आतमध्ये असं जे होतं, भडका जो उडतो, तो भडका न उडता आपल्याला जे आपलं काम असतं, जे सांगायला पाहिजे करायला पाहिजे ते शांतपणे करता येतं. भडका न उडता. भडका उडला की हरलो, आणि शांतपणे तीच गोष्ट शांतपणे केली, जिंकलो. हे हार आणि जीत जी आहे ह्या परमार्थ क्षेत्रातली ह्या पद्धतीची आहे आपल्या समोर. आणि ही हार जीत आम्हाला माहीत असेल तर दरवेळेला आम्ही हरलो का जिंकलो आपल्याला कळतो. आता त्याचा पुढचा विचार, ठीक आहे तो माझ्या मनासारखा वागत नाही, मग कोणाच्या मनासारखा वागतो, कशाच्या मनासारखा वागतो, पुढचा विचार. पण एवढं आपल्याला अनालिसिस करायची इच्छाच नसते. त्याचं कारण आहे, भडका पेटला की अनालिसिस बंद होतं. विचार जो असतो, जिथे संताप असतो तिथे विचार अजिबात नसतो, आणि जिथे विचार असतो तिथे हळूहळू हळूहळू शांती, आनंद, समाधान, तृप्ती या सगळ्या गोष्टी आपोआप नांदायला लागतात जिथे विचार असतो तिथे. आता पुढचा विचार आहे, तो कोणाच्या मनासारखा वागतो. त्या गुणांचा संदर्भ आहे. ते 3 गुण जे आहेत ना, 3 गुणांचा संदर्भ आहे, सत्व, रज आणि तम. एकनाथ महाराजांची गोळी आहे या संदर्भामध्ये. देही ज्या गुणाचे प्राधान्य तैसेची कर्म उपजे जाणं, इंद्रिय गुणाधीन तदनुसार जाणं वर्तती. क्लिअर शब्द आहेत, अगदी अत्यंत स्वच्छ शब्दयोजना आहे. देही ज्या गुणाचे प्राधान्य, माझा जो मुलगा आहे त्या मुलामध्ये 3 गुणांपैकी जो गुण बलवान असेल, सत्व, रज आणि तम, कोणता गुण बलवान असतो, त्या गुणांच्या संदर्भात एक गोष्ट आणखी आहे की एकच गोष्ट सातत्याने बलवान नसते, एकच गुण सातत्याने बलवान नसतो. एक दिवशी एक गुण बलवान असतो, दुसऱ्या दिवशी दुसरा गुण बलवान असतो. ज्यावेळेस त्या मुलाच्या ठिकाणी सत्वगुण बलवान होईल त्यावेळेस त्याचं वागणं वेगळं असतं, रजोगुण वर येईल त्याचं वागणं वेगळं असतं, तमोगुण वर येईल वागणं वेगळं असतं. याचा अर्थ असा होतो, एक गुण सातत्याने सारखा नसतो, कमी जास्त ते गुण होत असतात. म्हणून देही ज्या गुणाचे प्राधान्य, त्याच्यामध्ये ज्या दिवशी जो गुण बलवान असेल तैसेची कर्म उपजे, त्याचप्रमाणे तो वागणार आहे. इंद्रिय गुणाधीन, त्याची जी इंद्रिय आहेत त्या गुणांच्या ताब्यात असतात, आणि गुणांच्या ताब्यात असलेली इंद्रिय गुण ज्याप्रमाणे प्रेरणा देतील त्याप्रमाणे वागतात. याचा अर्थ असा होतो, तो मुलगा कोणाच्या ताब्यात आहे? गुणांच्या ताब्यात आहे. आता तो जर गुणांच्या ताब्यात असेल, परावलंबी असेल, पराधीन असेल, तर तुमच्या मनासारखं कसं वागणार आहे?
हे आतमध्ये असायचं. वर जे सांगायचं ते सगळं सांगायचं, जे करायला पाहिजे ते सगळं करायचं, जी शिस्त लावायला पाहिजे, वळण लावायला पाहिजे, धाकधपटसा दाखवायला पाहिजे, दमदाटी करायला पाहिजे, सगळी करायची. पण आतमध्ये भूमिका मात्र अत्यंत शांत, आतमध्ये पूर्ण समज, आणि बाहेर मात्र जे करायला पाहिजे ते सगळं बरोबर करायचं. हे जर जमलं तर बाहेर जे व्हायला हवं तेही होतं आणि आतली शांती अजिबात घडत नाही. कसं माया, माया म्हणजे काय? क्रोध म्हणजे माया. आता मायेची निवृत्ती करायची म्हणजे काय करायचं? सैद्धांतिक निवृत्ती करता येते, पण ती मात्र सत्तावान ज्ञान निवृत्ती अशी यात छानपैकी लांबच्या लांब रांग लावली आणि त्याचा मगाशी सांगितलं तसं इंटेलेक्च्युअल काय म्हणतात तसं सगळं छानपैकी माल मसाला त्यात घातला आणि तो समोर ठेवला. ते मायेची निवृत्ती होत नाही. ती माया तशीच राहते. माया म्हणजे काय ते कळतं, पण मायेची निवृत्ती होत नाही. आणि मायेची निवृत्ती झाल्याशिवाय सुख नाही, समाधान नाही, तृप्ती नाही, आनंद नाही. म्हणून हा जो सगळा विचार आहे हा जीवनाशी थेट संबंधित आहे. आणि आपलं जे रोजचं जीवन आहे त्या रोजच्या जीवनात हे उतरलं तर आनंदी आनंद आहे, आणि रोजच्या जीवनात ते नाही उतरलं तर फारकत आहे कायमची. वेदांत शास्त्र वेगळं, परमार्थ वेगळा, देव वेगळा, आणि माझं रोजचं जीवन वेगळं, अशी जी फारकत आहे त्या फारकतीमुळे आनंदरूप जो देव आहे त्या आनंदरूप देवाचा मी तो देव असा अनुभव येत नाही. म्हणून क्रोध म्हणजे माया. आणि जेव्हा आपण ह्या पद्धतीने क्रोधाचा विचार करतो आणि क्रोधापासून निवृत्त होतो त्यावेळेला आपोआप वैराग्य निर्माण होतं. बघा आता त्या मुलाबद्दल, मुलाचं जे आचरण आहे त्या मुलाच्या आचरणाचा आपल्याला संताप येत होता. त्या मुलाच्या आचरणाची विरक्ती येते आपल्याला. कशाने विरक्ती येते? पूर्वी ज्या आचरणाने आपल्याला त्रास होत होता त्या आत्ता आचरणाने आपल्याला त्रास होत नाही. का त्रास होत नाही कळलं, त्या मायेच्या स्वाधीन आहे. आणि एकदा मायेच्या स्वाधीन असं कळलं की माया माईक असते, माया माईक असते, आणि माईक मायेच्या किती आहारी जायचं आपण, हा पुढचा विचार येतो. आणि असा विचार आला की मग मायेचा अधिष्ठान कोण? वेदांत शास्त्र अत्यंत रमणीय आहे. मायेचं अधिष्ठान ब्रह्म आहे, मायेचं अधिष्ठान आत्मा आहे, आणि तो मी आहे. हा ठेका असं धूपद आहे, परमार्थातले धूपद आहे. तो आत्मा मी आहे, ते ब्रह्म मी आहे. नव्या कवितांना धूपदच नसतं. नवकाव्य ज्याला म्हणतात त्या नवकाव्याला अजिबात धूपद नाही. आणि ध्रुपद शब्दाचा अर्थ असा होता, एक कोणतरी थीम असतो त्याला, मध्यवर्ती कल्पना. ती थीम असल्यानंतर 7-8 कडवी असतात जुन्या कवितांना. शिवतरकळीतले एक काव्य सांगतो, हा धबधबा, हा दगड आणि हा मी, संपली कविता. याला नवकाव्य असं म्हणतात. हा धबधबा, हा दगड आणि हा मी. आता त्या धबधब्यावर खाली पडून डोकं जरी माझं दगडावर फुटलं तरी मला काहीही कळणार नाही, असं जे काय असतं त्याला नवकाव्य म्हणतात. आता असं नाही, इथे त्याचा ध्रुपद आहे. ध्रुपद म्हणजे थीम आहे. थीम आहे म्हणजे त्याचा छानपैकी विकास केलेला असतो. त्या थीमचा प्रत्येक काव्यामध्ये त्या मध्यवर्ती कल्पनेचा विकास असतो. आणि असा विकास घडत घडत जेव्हा एखादी गोष्ट होते त्यावेळेला तसं परमार्थामध्ये थीम काय आहे, मध्यवर्ती कल्पना ध्रुपद काय आहे, ते मी आहे. आणि असं ते मी आहे हा जो धूपद असेल कायमचं जपलेलं, तर ते आनंदरूप असल्यामुळे मी सुद्धा आनंदरूप आहे. ते शांत असल्यामुळे मी पण शांत आहे. क्रोध म्हणजे माया, काम, क्रोध, लोभ. आता काम म्हणजे इच्छा. काम शब्दाचं तुम्हाला आम्हाला एकच अर्थ माहिती आहे, तसं नाही आहे. ते शब्द काम, स्पर्श काम, रूप काम, रसकाम, गंध काम असे 5 काम आहेत. आणि याशिवाय आणखी सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठेचा काम. आणि काम शब्दाचा दुसरा अर्थ आहे फळाच्या इच्छेला काम असं म्हणतात. भक्तीचे प्रकार किती? 2. एक सकाम, एक निष्काम. सकाम म्हणजे फळाच्या अपेक्षेने केलेली भक्ती, ती सकाम असते. आणि फळाच्या अपेक्षा न ठेवता केलेली भक्ती निष्काम असते. मग सकामता काय येते? थोडा विषय सांगूया. वैराग्याचं आपलं चिंतन झालंय. त्याचं किती आयाम असतात. हे जे परमार्थ शास्त्र आहे कितीतरी आयाम आहेत त्याला. आणि सगळ्या आयामासह आपण जेव्हा त्याचा अभ्यास करतो त्यामध्ये कर्म, उपासना, ज्ञान या तिन्हीचा समावेश असतो. या तिन्ही मिळून एक परमार्थ शास्त्र नावाचं शास्त्र तयार होतं. असं एकांगी नाही आहे. मी वेदांत शास्त्राचं चिंतन करीन आणि कर्माचं अनुष्ठान करणारच नाही असं चालणार नाही. मी वेदांत शास्त्राचं चिंतन करीन, उपासना सोडून देईन असंही चालणार नाही. ते सगळं मिळून परमार्थानाचं एक मार्ग आहे, वाटचाल जी आहे, हे तिन्ही मिळून तयार होते. आणि त्या तिन्ही मिळून जे तयार होते त्यासंबंधी आता आपण थोडा विचार करणार आहोत की निष्काम, जिथे सकामता असते तिथे माया असते, ते काम असतो तिथे माया असते. आता त्याच्या पाठीमागचं तत्व काय आहे ते तत्व आपण जर लक्षात घेतलं बरोबर, तर फळाची इच्छा आपण का करतो? मी अमुक अमुक केलं, मी त्याला अमुक अमुक मिळालं पाहिजे. अमुक अमुक करणं जे असतं ते आपल्या हातातली गोष्ट आहे. त्याला क्रियमाण कर्म स्वातंत्र्य म्हणतात.
मी माझं काम अतिशय उत्कृष्ट करावं, सगळं नवीन येणारं ज्ञान संपादन करून करावं, नवीन स्किल्स येतात ती सगळी, त्याची वर्कशॉप्स असतात ती सगळी अटेंड करून ज्या पद्धतीने ते काम करायचं, पुरेसा वेळ देऊन सगळं समर्पण करून माझं काम उत्कृष्ट करायचं, ही बेस आहे. आणि असं माझं काम मी उत्कृष्ट करत असताना त्याला येणारं फळ आहे ना, त्या फळाची मात्र अपेक्षा ठेवायची नाही. ह्याचं कारण आहे, त्याचं जे नियोजित फळ आहे ते मिळाल्याशिवाय राहत नाही. सर्व संघर्ष कशाचा आहे? नियोजित आणि अपेक्षितचा संघर्ष आहे. फार मोठा संघर्ष आहे नियोजित आणि अपेक्षित. मला काय हवं आणि माझ्यासाठी काय आहे, या दोन मध्ये जेव्हा तफावत पडते तेव्हा आपल्याला फार त्रास होतो, दुःख होतं, यातना होतात. पण एकदा मी माझं काम उत्कृष्ट रीतीने करत असताना जे मिळणार आहे ते ईश्वराच्या योजनेनुसार, त्याच्या व्यवस्थेनुसार मिळणार आहे असा आज जर निश्चय असेल तर म्हणतात ठेविल्यानंते तैसेची राहावे, चित्त असं द्यावे समाधान. याचा अर्थ अत्यंत विकृत अर्थ केलाय. ठेविल्यानंतर म्हणजे दरिद्राने दरिद्र राहावं, जो अडाणी आहे त्याने अडाणीच राहावं, जो शोषित आहे त्याने शोषितच राहावं, अशा तऱ्हेचे अत्यंत विपरीत अर्थ या अभंगाचे समाजवादी मंडळींनी केलेले आहेत, साम्यवादी मंडळींनी केलेले आहेत, परिवर्तनवादी मंडळींनी केलेले आहेत. अशा सगळ्या मंडळीने हे अर्थ केले. याचं कारण आहे त्यांना एकच सवय, चौकात भाषण करून टाळ्या घेणे, यापेक्षा त्यांना दुसरं काही नसतं. हे चौकातलं भाषण नाही, हे अत्यंत अभ्यास आहे, परसूट आहे हा. आणि परसूटपणे आपण तिकडे जर पाहिलं तर मग ठेविल्यानंतर तैसे राहावे याचा दुसरा पर्यायच नाही आपल्यासमोर. ही सगळ्या कंडिशन पुऱ्या केल्यानंतर आता बघा, भक्त या नात्याने आमची कशी फजिती असते तेवढा एक विचार आहे. मी जेव्हा विशिष्ट पद्धतीने काम केल्यानंतर देवाकडे फळाची अपेक्षा करतो, म्हणजे फळाची अपेक्षा करतो, तेव्हा देव मला ते नियोजित फळ देणार आहे याच्यावरचा विश्वास नष्ट झाल्यासारखा असतो. खात्री नाही हा, देव देईल की नाही कोणास ठाऊक, मागावं केव्हा लागतं, मिळेल की नाही कोणास ठाऊक असं वाटत राहील तर मागावं लागतं. पण देव जे नियोजित आहे ते देव दिल्याशिवाय राहणार नाही. भलं त्याचं नाव नाही घेतलं तरी चालेल. देव म्हणजे काही एखादा पुढारी नाही बा, त्याच्या मागे मागे राहिलं तर काहीतरी काम करून देईल असं नाहीये. तुम्ही त्याचं नाव घेतलं तरी देणार आहे, त्याचं नाव नाही घेतलं तरी देणार आहे, अहो चक्क त्याला शिव्या दिला तरी देणार आहे. इतकं ते काम तसं ह्या पद्धतीचं आहे. म्हणजे जे नियोजित आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण जेव्हा काम करतो, फळाची अपेक्षा करतो, तेव्हा देव मला देईल की नाही याबद्दल विश्वास नसतो. आणि एकीकडे तर म्हणतो आम्ही श्रद्धा आहे आणि एकीकडे तर विश्वास नाही. दोन्हीतलं खरं काय? कशी फणसाईत होते. आम्ही उपासक म्हणतो, देवाचे आम्ही भक्त म्हणतो, आणि आमची किती फजिती आपणच करून घेतलो आपल्या हाताने ते आपल्याला कळतही नाही. एकीकडे तर म्हणायचं माझा देवा भजी देवा श्रद्धा आहे, आणि इकडे दुसरीकडे देवाची जी एक व्यवस्था आहे ही सृष्टी सांभाळ करणे, त्या सिस्टीमवर त्या व्यवस्थेवर विश्वास नाहीये. विश्वास नसल्याचा परिणाम मागायचं. ज्यावेळी मागणी करतो त्यावेळी देईल की नाही याची खात्री नाहीये. म्हणजे वरून नमस्कार आहे आणि आतून संघर्ष आहे, टक्कर आहे. आतून रोज देवाची टक्कर आहे आणि बाहेरून काय आहे, रोज नमस्कार आहे. आता असे जर ड्युएल, ह्याला काय म्हणतात, दुहेरी निष्ठा, ह्या पद्धतीने डबल स्टँडर्ड जे म्हणतात त्याला, असं डबल स्टँडर्डने देवाचं आपलं जर वागणूक चालू असेल, मी देवाचा उपासक आहे, मी देवाचा भक्त आहे, या म्हणण्याची किंमत किती राहिली? ही परमार्थ शास्त्राची वर्म असतात, ही वर्म सगळी जाणून जर परमार्थ केला तर अत्यंत आनंद आहे. आणि काहीच न करता कसं तरी काहीतरी करत राहिलं त्यातून आपल्या हाताला काही विशेष राहत नाही. एक आपला फावला वेळचा उद्योग, दुसरं काहीच करायला नाही. मग आता काय करायचं, चला जाऊया. चांगला सिनेमाही लागलेला नाही, सर्कस आहे कुठे नाही, एखादं फंक्शन आहे गावात नाही, मग आता काय करायचं, आहेच प्रवचन म्हणतात तर जाऊया. आता अशा पद्धतीने असा जर त्याचा चॉईस असेल, थर्ड फोर्थ प्रेफरन्सचा, त्यातून हाताला काय लागत नाही. अस्सल जे शास्त्र असतं ते शास्त्र समजावून घेऊन, शास्त्रोक्त पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने समजावून घेऊन, सगळे जे त्याचे डायमेन्शन्स आहेत त्या सगळ्या डायमेन्शनचा विचार करून विचारपूर्वक सगळी घडी जर बसून घेतली तर जीवनात आनंद आहे. आता काहीच न केलं तर मग ठेविले आनंदे तैसेचे राहावे, चित्ती असो द्यावे असमाधान. थोडा एक अक्षर फक्त बदललं. या पद्धतीने आपण माया, वैराग्याचं एक हस्त माया, एक दुसरं आत्मानुष्ठ कमाय सर्वप्रिय त्या उपदेशाचा सिद्धांत, हे दोन्ही मिळून वैराग्याची एक भूमिका तयार होते. वैराग्याचं ग्राउंड वर्क याला म्हणतात. ते वैराग्याचं ग्राउंड वर्क तयार होतं. आणि असं ग्राउंड वर्क तयार करून घेतलं की वैराग्य अत्यंत सोपं आहे. वैराग्य उलट वैराग्यामध्ये आनंद आहे, त्यामध्ये समाधान आहे, त्यातच शांती असं कळतं. आणि मग वैराग्यात भिण्यासारखं काही नाही असं आपलं निर्णय होतात. कुंडली कौर